तर एवढ्या गडबडीमध्ये तुम्हाला असा आवाज ऐकू का माहिती नाही, पण आम्ही एकदम अशा गजबजल्या जागी आहोत आणि आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की कराडमध्ये कुठे खायचं आणि कुठे फिरायचं. आणि त्यासाठी दादा मला कराडमध्ये तुम्ही पहिले कुठे घेऊन आलात? आता आलोय आपण सुघात हॉटेलला. सुघात हा घात घात सुघात हॉटेलला आलो आम्ही. आणि काय करणार आहोत आपण? आता आपण खाणार आहे कुर्मापुरी, कुर्मापुरी, बालुशाही बालुशाही आणि चकली. चकलीचं काय आयटम आहे? चकली चकली. मी सगळे कराडमध्ये काय काय जुन्या जागी चकल्या सेपरेट मिळतात डिश म्हणून. हो. काय वेगळंच कल्चर आहे भाई कराडवाले. तुम्ही मला चकलीचं काय तुमचं आहे ना लॉजिक ते प्लीज कमेंट करून सांगा, कारण मला कळलं नाही की तू चकली काय तुमच्या मेनू मध्ये आहे. रोज दिवाळी असते काय माहिती. तर चला आता आपण खाऊया कुर्मापुरी. मेन म्हणजे ही जागा फेमस आहे कुर्मापुरीसाठी. कारण पुरी एकदम सुंदर आहे, मैद्याची पुरी आहे. पण पुरीमध्ये कुठे मला तेल दिसत नाही, एकदम छान. पुरी बद्दल काय प्रेफरन्स आहे तुमचा? गव्हाची पाहिजे का मैद्याची पाहिजे? जी चांगली लागते ती पाहिजे. तरी साधारण गव्हाची बरी, जरा त्यात आपल्याला वाटतं की आपण हेल्दी खातो. पुरी म्हणून कशाची पाहिजे? मैद्याची. मला पण तसं. मैद्याची पुरी आहे मस्त खास. छान तिखट आहे. बडीशेप टेस्ट आली पहिलीच मला पहिल्या पाहिजे. हा ना, एकदम बडीशेप पण स्ट्रॉंग आहे, मसाला पण स्ट्रॉंग आहे. बाकी प्रॉपर खोबरं आहे आणि वाटाणे आहेत, बटाटा आहेत, टोमॅटो आणि कांदा. वाटण चांगलं पडलं हे सगळं. कुर्मापुरी ह्या भागात पश्चिम महाराष्ट्रात शक्यतो सगळ्याच लग्नात अशी असते. मी म्हणतो लग्नातलं जेवण वाटतं. मेन पुरी धमालायची. पुरी खूपच बाप आहे. मला पण पुरी काय चांगली वाटते. थंड झाली आहे पुरी. चावताना मला त्रास होत नाही अजिबात, सुई नाही अजिबात. पुरी हायलाइट आहे. भाजी एकदम जनरल आहे. हो, एकदम जनरल भाजी आहे. आणि गोंधळाचा आवाज येत असेल तर सांभाळून घ्या. आपण नगरपालिकेच्या समोर बसलोय. एकदम कराडच्या मध्यवर्ती जागा आहे एकदम. पण ह्याला थम्सअप कुठला देणार तुम्ही? डबल देऊया. डबल. माझ्याकडे ऑफिशियल डबल थम्सअप, आणि तो फक्त आणि फक्त या पुरीमुळे मिळतोय. चकलीवाला आयटम काय आहे भाई? चकलीवर चटणी अप्रतिम आहे. खोबरं, मिरची आणि फोडणी एवढंच यायचं. तिखट नाही लागली? तिखट आहे. मिरची आहे ना, बोलतो काय, फक्त मिरची लागते. चकली पण छान आहे. चकली कुरकुरीत चकलीमध्ये पण जिरा, मुबलक जिरा आहे. हो, दिवाळीला आपल्याकडे मिळते तशी चकली नाही एकदम. पण ना ही जिरा चकली. चांगलं आहे. चकलीला माझ्याकडे मिळते ऑफिशियल नॉर्मल थम्सअप. चहा पिऊन बघूया. आणि सगळे लोक जिकडे येतात ते सगळे चहा पित आहेत. सगळे एकूण एक. चहा पावडर लागते पहिली. डबल चहा पावडर आहे. चहा पावडर आणि साखर जास्त आहे. दूध एकदम कमी. पण चहा पावडर स्ट्रॉंगली लागते. स्ट्रॉंग चहा पावडर आहे. पहिल्या घोटात चहा पावडर हो, चहा पावडर लागतो एकदम. आणि मग तो गोड लागतो. पण एवढा बासुंदी का गोड नाही बिलकुल. पण तसा गोड नाही बिलकुल. पण बाकी चहा म्हणून तरतरी भाई पूर्ण आहे. कारण चहा आणि चकली आयटम बाप या. चहाला माझ्याकडे ऑफिशियल डबल थम्सअप. आता आपण बालुशाही खाऊया. पारंपरिक बाजारातला हो. बाजारातला म्हणजे तर अगोदर कसं असायचं, आमचे आजोबा आजी जर कोण बाजारात कामानिमित्त भाजीपाला घेऊन घरी येताना आयटम लहान मुलांना काय नाही असला तर तो गोड शेव, बालुशाही, खाजा हे असतंच. हे बघ, आम्हाला कधी शहरात कधी मिळाल्या नाही अशा गोष्टी. कधी कसला भरलाय बघ. सॉफ्ट आहे फुल. अजिबात गोड नाही. काहीच गोड नाही. अजिबात म्हणजे अजिबात गोड नाही. चहा गोड आहे. चहा असतो गोड आहे. त्याचं जे टेक्स्चर आहे ना आतलं हे वालं, तसं पुरण छान आहे. एकदम सॉफ्ट एकदम. आणि पाकात पण प्रॉपर सगळा बुडालेला आहे. हो. पाक ठेव ना. पाक आहे. ही बालुशाही ना मधून जरी सॉफ्ट आहे, बट तशी बाजारातली बालुशाही असते ती मधून पण कडक असते, म्हणजे क्रंची असते अशी बाहेरची. अच्छा. आणि आठवड्या बाजारामध्ये 3 स्तर असतात स्वीटचे. पहिली स्टेप आहे गोडीशेव, म्हणजे सगळ्यात बेसिक. काही नाही तरी गोडीशेव तरी प्रत्येक जण आणतोच. दुसरी स्टेप आहे रेवडी, गोड रेवडी असते. आणि थर्ड लाईक पगार झालाय, काहीतरी पार्टी करायची आहे, तर त्यावेळेस बालुशाही येते घरी. तर असे 3 स्टेजेस मध्ये गावचे स्वीट आहेत. बालुशाही ऑब्लिक खाजा. अच्छा, ख्वाजा मेरे खाजा. या बालुशाही माझ्याकडे मिळतं ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. 20 रुपयामध्ये अशी बालुशाही मिळणं कठीण आहे. हे शाही आहे. आणि मला तुम्ही इथे आल्यावरती चहा, चकली, कुर्मापुरी आणि हे जर तुम्ही चहापुरी पण खाऊ शकता. चहापुरी मस्त लागेल खायला. तर सुघातला माझ्याकडनं स्पॉटेड ऑफिशियल मस्त कंपनीचा स्टिकर लागलेला आहे. आम्ही ही जागा स्पॉट केलेली आहे. या स्टिकर बरोबर फोटो काढायचा आहे, युट्यूबच्या कम्युनिटीवरती टाकायचा आहे आमच्या ऑफिशियल मस्त कंपनीच्या. आम्ही त्याला कमेंट्स करू. आणि वाटलं तर तुम्ही जर इंस्टाग्रामवर स्टोरी म्हणून टाका, सगळ्यांना टॅग करा आमच्या लोकांना. तुम्ही माहिती कोण कोण काम करतं. त्यामुळे आम्ही मजा करूया. चला, कराडचा एपिसोड चालू झाला आहे.
तर मी आता आहे कृष्णामाई डोसा आणि आंबोळी सेंटरला. जिकडे डोसा आणि आंबोळी असं मेन्शन केलं जातं, हो. याचा अर्थ आपण कुठेतरी मुंबईत नाही आहोत. आता आपण घाटाजवळ झालो, कृष्णाकाठ घाटाजवळ, त्यामुळे नाव पण त्याचं कृष्णामाईच आहे. हा जरी दिसत असेल तुम्हाला डोशासारखा, पण ही आहे आंबोळी. आंबोळी आणि आंबोळीच्या आतमध्ये तुम्हाला बघाल तर पोळी पण आहे लसणाची. लसूण दिसतं का? लसूण आहे बघ, प्रॉपर लसूण आहे त्यात. आणि त्यांनी थोडी भाजी पण दिली आहे. बटाटा चटणी. आम्ही मागवलं आहे साधी आंबोळी. साधी टेक्स्चर एकदम कुरकुरीत आहे. आता जिरा दिसतोय मला व्यवस्थित पडलेला आहे बघा. वाव, इंटरेस्टिंग टेस्ट आहे. मला अजिबात साऊथ इंडियन चव नाही. ही जी पोळी टाकली आहे त्याला पूर्ण लसणाची चव आहे. अशी पोळी साऊथ इंडियन पोळी बिलकुल पण नसते, बिलकुल पण नाही. डोसा का नाही लागत? नाही, आंबोळी लागते प्रॉपर. युजली मी आंबोळी घरात खाती, तिला जाड असते. ही डोसा झाली आहे. चव एकदम बाप आहे याची. जिऱ्याची चव कशी लागते? एकदम परफेक्ट, खतरनाक लागते. चटणी पण ना एकदम छान आहे. साऊथ इंडियन चव थोडी 1% चटणीला येते. चटणीला पण नाही. हा, नाही कशालाच नाही. हा का आयटम कुरकुरीत आहे, कंटिन्यूस कुरकुरीत आहे. म्हणजे थंडगार झालेला आहे पण कुरकुरीत आहे पापडासारखा. ही चटणी शेंगदाण्याची आहे, गोड आहे पण पूर्ण. शेंगदाणा, खोबरं आणि साखर आणि तडका आहे त्याच्यावरती. आणि ही अख्खी खोबरं, मिरची, कोथिंबीर आणि जिरा, संपला विषय. आणि लसूण. आणि आता हा जो जसा लगदा झाला लगदा, तो पण छान लागतो दादा. का डोस्यामध्ये भाजी तर मग कळतच नाही, मग कधीच नाही आवडली डोस्यामधली भाजी, कितीही भारी असली तरी. हो, किती भारी असली तरी. खूप कमी रेस्टॉरंट्स आहेत, खूप कमी, ज्यांची मला आवडली, पण ते मला आठवत पण नाही. विचार कर. रिव्ह्यू जत्रेला संपलं रे. क्लीन प्लेट क्लबमध्ये गेलंय हे. आता मी थांबलोय चावायचा, तर आता मध्ये चव सुटली तोंडात सगळी. आणि जिऱ्याचा फ्लेवर राहिलाय एकदम. जी मी कोकणात खातो किंवा जी मी घरात खातो तशी तर आंबोळी बिलकुल पण नाही आहे. पण हे आयटम वर्थ इट आहे. जर तुम्ही करायला लागेल तर मला हे खाल्लं पाहिजे. याला माझ्याकडे मिळतो आहे ऑफिसर सिल्वर थम्सअप. येस, खूप चवदार, खूप टेस्टी, खूपच टेस्टी. दादा आपण कुठे उभे आहोत? आज आपण आलोय कराडच्या प्रीती संगमावर. प्रीती संगम. हा संगम असा आहे की हा कोयना आणि कृष्णेचा संगम आहे. अच्छा. हा रेअरेस्ट संगम आहे. म्हणजे आपण नदीचा संगम असा बघतो एकत्र असे जुळतात. हा असा संगम होतो. टी शेप. हो, मग प्रॉपर इकडनं येते. येस. आणि या दोन्ही मला नद्यांचे कौतुक वाटतं की दोन्ही चालवतात महाबळेश्वर. पण एक चालवते दुसरीकडनं येतात दोन्ही दिशेने आणि मग एकत्र भेटतात कराड. आपण आता यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घेऊन थांबलो इथं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. खरं. म्हणजे मला कधी कधी अशा ठिकाणी आलं की असं बरं वाटतं की आपण अशा लोकांच्या काय म्हणतात ना, इन्स्पायरेशन आपल्याला जागे आलो की तिकडनं आपल्याला इन्स्पायर व्हायचं आणि पुढची कामं करायची आयुष्यातली. की एवढे मोठं काम करून गेला हा माणूस. त्यांना त्यासाठी आधुनिक महाराष्ट्र शिल्पकार त्यांना म्हणतात. त्यासाठीच MIDC स्थापना सुद्धा यशवंतराव चव्हाण साहेबांनीच केली. बऱ्याचशा लोकांना माहित नसेल. परत कारखाने जे बघतो आपण, बँका सहकारी बघतो, दूध डेअरी जी बघतो मोठ्या मोठ्या, त्या सगळ्याचा पाया यशवंतराव चव्हाण साहेबांनी घातला. म्हणून त्यांना आधुनिक महाराष्ट्र शिल्पकार म्हणतात. नाही, खरंच आहे. आणि मला वाटतं आपण जसं मंदिरात जातो तसं समाधान आपण व्हिजिट केलंच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही त्या माणसांचं. त्यांना खूप विरोध झाला त्यावेळेस, ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले. पण मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यात देखील चव्हाण साहेबांचा खूप मोठा हात होता. कारण ते स्वतः मुख्यमंत्री होते आणि स्थानिक नेते आणि वरच्या केंद्रीय नेत्यांमधला समन्वय तेच राखत होते. स्थानिक नेते त्यांना खूप हे करायचे की तुम्ही काहीच करू शकत नाही, पण ते शांत डोक्यानं राहून त्यांनी अक्षरशः मुंबई सुद्धा महाराष्ट्राला मिळवून दिली. हो. पण जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, याची सुरुवात देखील त्यांच्यामुळे झालेली. सुरुवात झाली महाराष्ट्रात चव्हाण साहेबांमुळे आणि त्याचा इतका इम्पॅक्ट झाला की आता देशभरात तीच सगळी राबवली जाते. सगळीकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती त्यांच्यामुळे आहे. अरे वा. मुख्यमंत्री पदापासून हा माणूस उपपंतप्रधान पर्यंत गेला होता. आणि मेन अशा सुंदर ठिकाणी अशी सुंदर समाधी असणार माणसाची, यात पण खूपच काय म्हणतात ना की आपल्याला ते एव्हरीथिंग इज इन्स्पायरिंग असं आहे तिकडे आल्यावर. आणि शांत वाटतं खूपच. त्यामुळे कधी आलात कराडला तर नक्की इथे व्हिजिट करा. थोडासा वेळ शांत प्रकारे झाडाच्या खाली घालवा. बाग खूप मोठी बाग, खूप छान मोठी बाग आहे आणि खूप छान परिसर आणि स्वच्छ परिसर. सर्वात सुंदर गोष्ट कुठली मला आवडली इथे आल्यावरती की ही जागा पण सुंदर आहे, स्वच्छ आहे. कृष्णामाईचा काठ पण जो बघाल तो पण बऱ्यापैकी कुठे मला प्लास्टिकचा कचरा आढळला नाही किंवा काही गोष्टीचं पाणी पण घाण नाही, स्वच्छ, सुंदर सुंदर वाटलं. त्यामुळे चला, आम्ही दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही पण या इथे नक्की.
काही जागा अशा असतात ना की तिथे तुम्ही एंटर केल्या तुम्हाला एक अख्खा वेगळा फील येतो. आणि कराड ही जागा अशीच आहे की तुम्ही तिथे कराडमध्ये एंट्री केल्या म्हणजे आम्ही कराडच्या शहरात शिरल्यापासनं आसपासचं सगळं भिंती बघतोय, Vintage घरं बघतोय, सगळं विंटेज. आणि त्यासाठी आता आपण कुठे आलो? आपण आलोय गजानन रेस्टॉरंट, दत्त चौक, कराड. बापरे. आणि ही किती जुनी असेल? 1946. स्वातंत्र्याच्या अगोदर 1 वर्ष चालू झाली. तुम्ही एकतर ह्या जागेचा वाईब बघाल ना तर तुम्ही एंट्री मारता त्याच्यात छोटे खाणे आहेत. तुम्हाला असं वाटतं कुठं ते तुम्ही कोचिंग क्लासेसला आलात की काय, पण नंतर कळतं की नाही कोचिंग क्लासेस नाही इथे. आणि प्रत्येक सेक्शन वेगवेगळे ते प्रत्येक section 4 वेगळे आहेत. टेबल वेगळ्या आहे, डिझाईन आहेत, परत वेगळ्या आहेत. इथे एसी पण आहे या सेक्शन मध्ये. तो सगळं एकदम बघायला तर एकदम विंटेज. आणि यांचा मेनू कार्ड एवढा मोठा आहे ना, म्हणजे सगळे पदार्थ. त्या मेनू कार्डमध्ये चकली पण आहे आणि यांच्या मिसळमध्ये पण चकली आहे. म्हणजे धमाल अशी आहे ना की यांची मिसळ बघाल ना तुम्ही तर ही खूपच युनिक आहे. एकतर वरती पोह्यांचा चिवडा आहे आणि नुसता चिवडाच दादा आणि पापडी, बुंदी, चिवडा, बस. आणि चकली मध्येच एक कॉम्प्लिमेंटरी. याच्यात भाजी आहे प्रॉपर, कांदा आहे, एकदम वेगळी नाव मिसळ फक्त आहे. मिसळ आहे त्यामुळे सगळे लोक म्हणतात की तुम्ही इथं जाईल तर मिसळ कसं काय खाता. मिसळ हा महाराष्ट्रातला अख्खा वेगळा गेम आहे. कराडला अशी मिसळ मिळते बघा. काय हे खतरनाक. त्याच्यात हे खूप आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर. मटकी पण आहे, कडधान्य पण आहे थोडीशी. कुठे आहे कुठे? हे बघ एकदम, हे बघा एकदम थोडी, हे बघा एवढी आहे. स्लाइस ब्रेड. मग तुम्हाला कळतं की तुम्ही आता कोल्हापूर साईडला यायला लागलेला आहात. हे पण सॉफ्ट एकदम मस्त, एकदम सॉफ्ट. त्या पावाची गंमत काय की पाव मस्त असा चपटा करून त्याला भरपूर घेता येतं. वा. रश्श्यात वांग आहे. वांगे म्हणून असं चव लागते. व्हेरी युनिक मिसळ. आणि ही मिसळ पेटी पावाचीच आहे, हो. आपल्याला नॉर्मल पावाची नाही. आणि मस्त वाटतं खायला. हे मस्त पाव वाटतंय. चटपटीत चव आहे मिसळची. चटपटीत, हा. कुठेच तिखट लागत नाही नाही तिखट नाही, एकदम घशाला थोडंसं तिखट लागलंय पण ते खूपच कमी. पण तेवढं तिखट तर पाहिजेच. पुण्यातले बेडेकर ना, बेडेकर तशी चव आहे बरीचशी. बाकी ह्याच्या फरसाण आणि या गोष्टी एवढं मस्त लागतात ना. पोह्याचा चिवडा विशेष. हो. आणि पापडी पण. आणि एवढी मुबलक पापडी नाही याच्यामध्ये. मला ऍक्च्युली फरसाणामध्ये पापडी थोडा फेवरेट आयटम आहे. पापडीच आहे सगळी, पापडीच आहे सगळी खाली. माझ्याकडनं नक्की मिळतोय ऑफिशियल सिल्वर थम्स अप. आपल्या प्रेक्षकांना सांगा आपण कुठे आलो? आपण आलोय सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीजवळ. सरसेनापतींबद्दल सांगायची गरजच नाही. तरी पण दादा मला वाटतं की नाही, गरजच नाही, कारण सरसेनापती छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची सावली होती. दोघांचीही सावली होती. म्हणजे जर स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर जर कुणाला त्या काळात महत्वाचं मानलं जात असेल तर ते सरसेनापती हंबीरराव. काय ना, केवढं मोठं योगदान आहे त्यांचं. खूप भयंकर योगदान आहे. त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य रणांगणात घालवलं. त्यांचं पूर्ण मरेपर्यंत ते स्वतः ते शहीद होईपर्यंत रणांगणात होते. आणि मी असं की दोन्ही राज्याभिषेकांना ते होते. दोन्ही राज्याभिषेकाला ते होते, साक्षीदार आहेत दोन्ही राज्य. आणि विशेष गोष्ट काय माहितीये का, ह्यांचं काम होतं, ह्या कुटुंबाचं काम होतं स्वराज्याचं, आपल्या देशाचं रक्षण करायचं. आतापर्यंत त्यांची पिढी ते करत आलेली. काय म्हणतात? आतापर्यंत त्यांची पिढी, प्रत्येक घरातलं कोणतरी त्यांचं एक मिलिटरी मध्ये. हो. म्हणून मी असं म्हणायला की सैनिक पण जेव्हा इथे येतात या परिसरामध्ये तर नक्की यांचं दर्शन घेऊन. येस. आणि मला वाटतं आपण पण जेव्हा पण कधी येऊ या परिसरामध्ये, कराडमध्ये किंवा त्याच्या आसपासच्या ठिकाणी, आपली जबाबदारी बनते की आपण एकदा येऊन यांना नतमस्तक होऊन तिकडनं व्हायलाच पाहिजे नतमस्तक. आणि परिसर पण एवढा सुंदर आहे ना, एकदम मस्त डोंगराच्या पायथ्याशी आहे. आम्ही आल्यापासून एवढी सुंदर हवा इकडे सुटलेली आहे, एकदम मन शांत झालं. हा. आणि बाजूलाच याच्या तुम्हाला दिसेल यशवंतगड आहे, तो पण तुम्ही फिरू शकता इथे आल्यावरती. हंबीर मामा म्हणायचे छत्रपती संभाजी महाराज यांना, कधीच त्यांनी आयुष्यात आराम केला नाही, कधीच. त्यामुळे आज त्यांना अशी इतकी शांत जागा भेटली. खरंय. खूप सुंदर बोलत दादा.
फुल पसरवा खूप कांदा टाका. पावभाजीत कांदा असलाच पाहिजे दादा. हा. पहिली गोष्ट सर्वात खतरनाक गोष्ट येते त्याचा वास, अरोमा, सुगंध, जे काय म्हणायचं ते एकदम बटरयुक्त पावभाजी दिसते मला. हे भाई काय स्मॅश केली बघा दादा, त्याने वरण केलंय एक पावभाजीचं जीव करून टाकले, एक जीव. एकदम. नाहीतर शक्यतो पावभाजी दिसतं थोडं फार काय. हो एकदम एक जीव करून टाकलंय. इथं आता आपण टाकलेला कांदा दिसतोय फक्त. हो पावभाजी तर मग खूप बोललो, पण आपण सांगा लोकांना कुठे आलो. आता आपण आलो प्रीती संगम घाटावर, चव्हाण साहेबांच्या समाधी समोर एकदम समोर gate आहे समोर. स्वागत पावभाजी. म्हणजे तुम्ही पावभाजी. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या दर्शन बाहेर आला घेतलं की हा की समोर तुमचं स्वागत करायला पावभाजी रेडी आहे. येस. तर ही पावभाजी आहे समोर. डुबा डुबा रहता हूँ पावभाजी में सनम. दिवाना बन गया बघायला लागेल. हा होतोय का? आतला डुबलोय तर. चला खाऊया. चलो स्मॅश चांगली गेली सर्वात. स्मॅश. हा भाज्यांची कुठली स्पेसिफिक अशी चव चव लागत लागत नाही, एवढा बाप स्मॅश झाला. यात त्याने जे पण भाज्या टाकल्यात तर तुला कळणारच नाही एवढा तर स्मॅश केलं. चव लागते ती तुम्हाला डायरेक्ट बटर आणि मसाला. मानस दादासारखा शिमला मिरची न खाणारा मुलगा असला हा. त्याला इथे घेऊन यायचं. त्याला कळणारच नाही शिमला मिरची. पण मानस शिमला मिरची आवडत नाही कोण बोललं. मानस दादाला म्हणलं मी, मानसला नाही. तो वेगळा आहे, बटर पण बोललाय. हा नाही लिमिटेड बटर एकदम. युजली खूप बटर टाकतात. त्यामुळे पाव पण ना खावासा वाटतं. पावाला कुठे असं तो लिबलिबीत पाव नाहीये नाही की तो पिळला की त्यातनं ते तूप बाहेर का butter. पिळला की बटर बाहेर पडणं असं का सीन नाही. नाही. आणि मी जसं खात चाललोय ना चव ग्रो होत चालली आहे जिभेवरती. आणि पावाचा जो मसाला तो मस्त आहे, तो पण तिखट आहे. हो. आणि कांदा टाकाच, कारण कांद्यामध्ये जेव्हा क्रंचीनेस होतोय. कारण त्या भाज्या पेस्ट नाहीत, आहे. लहान पोराला कळणारच नाही कुठल्या कुठल्या भाज्या गेल्यात. लिटरली चटपटीत पावभाजी आता हळूहळू ती एकदम ग्रो व्हायला लागली. युजली काय होतं माहिती, आपण डरविना खातो ना तेव्हा घाई करतो रिव्ह्यू द्यायची लोक की पहिल्या कसा रिव्ह्यू देणार. नवीन ठिकाणी येतो तर नवीन मसाले असतात, नवीन गोष्टी असतात. तर आपल्या त्या गोष्टी थोडा वेळ दिला पाहिजे, ब्रीथ दिला पाहिजे. पावभाजीचा मसाला ना पावभाजीचा मसाला असतो तो यांचा बाप आहे. आयता मसाला नाही तो, बिलकुल पण नाही. बनवलेला आहे त्यांनी स्पेशली. आणि जी स्मॅशिंगची टेक्निक आहे बरोबर सांगतो, बाप स्मॅश केलं. डब स्मॅश पेक्षा बाप आहे. त्यांनी जर बॅडमिंटन किंवा लॉन टेनिस खेळलं तर स्मॅश खूप छान करतील. हे हल्क असतील तर ते पण स्मॅश खूप छान केलं. हो पावभाजी पुरतीच मर्यादित ठेवूयात, कारण पावभाजी एकदम चांगली स्मॅश करतात. एकदम. हे पण क्लीन प्लेट क्लब. कराडकर काय काय लपवून ठेवले आम्हाला सांगा अजून. व्हेरी नाईस पावभाजी. व्हेरी नाईस पावभाजी. या पावभाजीला माझ्याकडे 70 रुपये मिळतोय ऑफिशियल सिल्वर थम्सअप. तुमच्याकडनं दादा? सिल्वर. तुमच्याकडनं सिल्वर. चौपाटीवरची पावभाजी आहे, लिटरली चौपाटीवरची पावभाजी आहे. अशी पावभाजी आपल्याला गिरगावला मिळते. पण ही नदीच्या चौपाटीची पावभाजी. अरे लगेच आले आपले. आम्हाला जेवता नाही ना ते बघायला चांगलं वाटतं. तर दादा आपण कुठे आलो? आता आपण आलो कैलाश कोल्ड्रिंक. कैलाश कोल्ड्रिंक. आणि ही जागा म्हणजे ही जागा बघण्यासारखी जागा आहे. म्हणजे आम्ही हळू आवाजात का बोलतोय, कारण भाई एकतर आम्ही ते आल्या फुल विंटेज गाणी लागली, एकदम विंटेज फील आहे. ही बाकडी पण बघा, तुम्हाला दिसतात की इथे भरपूर साऱ्या मेमरीज आहेत. म्हणजे हे जे दिसते ना हे डिझाईन नाही, हे मेमरी आहे. किती लोक बसून गेली असणार, काय झालं असणार, लोकांनी त्यावर ग्लास कलर उडाले पण. म्हणजे एवढ्या त्याच्यामध्ये आठवणी आहेत. म्हणजे लाद्या पण विंटेज, गोष्ट पारंपरिक. आणि हा रंग आणि हे मिल्कशेकची स्टाईल. जर आपला किती वर्ष जुनं असेल तरी 70 वर्ष जुनं आहे. 70 वर्ष जुनं आहे. म्हणजे मला वाटतं कराड मधलं हे पहिलं कोल्ड्रिंक हाऊस. पायऱ्यांपासनं, याचे पंख्यांपासनं, यांच्या सगळ्या गोष्टी, हा बोर्ड म्हणा किंवा सगळं एव्हरीथिंग इव्हन. तर त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्याला नॉस्टॅल्जिया आहे. जिरा सोडा मागवला आहे, 20 रुपयाचा ग्लास येतो. आम्ही 10 रुपयाचा हाफ करून टाकला. पिणार आम्ही. सुंदर, एकदम सुंदर. कारण हा जो सोडा पण आहे, हा सोडा पण हे स्वतः बनवतात, स्वतः इन हाऊस आहे. आणि इथे ह्यांच्या ज्या सोड्याच्या बाटल्या बघा, ह्यांच्या स्वतःच्या आहेत. म्हणजे ब्रँडिंग बघा, पियर्स अँड प्यासी. तुम्हाला कळतं ही जागा विंटेज आहे, गोष्टी परफेक्ट आहेत. सोडा प्यायलो, सोड्यामध्ये कुठेही जास्त गोडपणा नव्हता बिलकुल. पण मला साखर जाणवत नाही बिलकुल. पण सोडा पण चांगल्या क्वालिटीचा सोडा होता. आणि त्यातला जिरा फ्लेवर सुद्धा एकदम, जिरा फ्लेवर पण छान होता, एकदम चांगला होता. त्यामुळे याला माझ्याकडनं नक्कीच मिळतो ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. अजून एक प्यायचं आहे, मग मी तुझा अख्ख्या जागेला पण एक थम्सअप देऊन टाकेल. पिस्ता मिल्कशेक घेतलाय आपण, आणि आईस्क्रीम पण पिस्ता आहे. इथे काहीच मला वाटत नाही, काहीच महाग इथे. अख्ख्या मेन्यू कार्ड मध्ये काहीच महाग नाही आहे. चला दादा.
विंटेज टेस्ट काय असते ना ती ही आहे. दुधालाच cream लोकल आहे. लोकल ठिकाणी दूध चांगलं असतं आणि हा जो फ्लेवर आहे पिस्त्याचा हा लिटरली पूर्वी आरेचा यायचं मुंबईमध्ये आमच्या काचेच्या बाटलीत मिळायचं ते पण छोट्याशा. ती जी चव आहे ना दादा ही ती चव आहे एकदम विंटेज चव आहे ही. असा चमचा दिसला की मला मी लहानपणी जातो माझ्या घरी. तुम्हाला माहिती आहे की आता कुठेतरी तुम्हाला चांगले पिस्ता मिळतात पण जेव्हा जुना काळ होता तेव्हा पिस्ता फ्लेवर म्हटला की असा मिळणार तुम्हाला. हा तो आर्टिफिशियल आहे 100% आर्टिफिशियल पण फ्लेवर. कलर तो तसाच आहे. हो. जो अगोदर होता तसाच आहे म्हणजे जो आपण 15-20 वर्षापूर्वी खात होतो कलर तसाच आहे. मी असं म्हणणार नाही की वन ऑफ द बेस्ट आहे काय नाही पण जुनी आठवण आहे. वाईब आहे हा. वागेला एकदम. भांडी म्हणा किंवा ज्या मशीन्स म्हणा सगळं सगळे विंटेज vintage आहे. इव्हन इकडची माणसं पण विंटेज वाटतात जे काम करत आहेत. ज्या फ्लेवरचं दूध आहे त्या फ्लेवरचं आईस्क्रीम आहे. खूपच भारी आईस्क्रीम आहे. मला आता दुसऱ्या बाईटला काय मी बोललो ना जबरदस्त. आईस्क्रीम जबरदस्त आहे. स्ट्रॉबेरी तेव्हा त्या माणसाने रोज मागवलंय रोज लागतं असं प्यायला. ह्यात जर सब्जा टाकला सब्जा तर हा फालुदा रोज फ्लेवर आहे. मोहब्बत का शरबत एक मिळतो मोहब्बत का शरबत. हो पण हा मराठी मोहब्बत का शरबत. हा, प्रेमाचा सरबत आहे. हा. एकदम खरं बोललात. हे ना आता ह्याच्या पुढे ओके वाटतंय. हा. म्हणून तुमच्याबरोबर कंपनी असली की ती कंपनी मॅटर करते. Yes. कारण कंपनीमध्ये कोणतरी असतं जो रोज पितो. या ड्रिंकला माझ्याकडे नक्कीच मिळतो ऑफिशियल सिल्वर थम्सअप. मी जर करायला राहिलो तर मी रोज प्यायला हा. रोज प्यायला पाहिजे असं रोज आहे हे. आणि असं आईस्क्रीम पण खूपच सुंदर आहे. खूपच भारी. मग तुम्ही नुसतं आईस्क्रीम करायला पण येऊ शकता कारण हे आईस्क्रीम स्वतः बनवतात. मला ते मजा वाटली ज्या फ्लेवरचं ते ड्रिंक आहे त्याच फ्लेवरचं आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम. कराडमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला 2 लोकेशन्स आहेत जे लोक प्रत्येक जण म्हणजे कोणी रॅन्डम भेटणार असतं तुम्हाला ते सांगणार की एक म्हणजे बॉम्बे रेस्टॉरंटला जा हो. आणि दुसरं म्हणजे हरिओमची दाबेली खायला जा. हरिओमची दाबेली खायला यायचंच आहे. अख्ख्या सातारा जिल्ह्यामध्ये पहिली दाबेली जर कोणी चालू केली असेल तर ती या लोकांनी चालू केली आहे 1999 पासून. आता त्यांची पुतणे बितणे सांभाळत आहेत सगळे. तर बघूया ट्राय करूया आपण. ट्रॅक्टरला ॲम्ब्युलन्स आवाज येते. अच्छा सायरन वरती कचरा. मी काय मगाशी बोलत होतो की परेलमध्ये ना दादा भानुशाली म्हणून एक माणूस आहे ज्याने पहिली मुंबईत चालू केली दाबेली परेलमध्ये. तर आता इथेही परेल खातो आपण. बघूया कशी आहे कारण मी खाल्ली ऑलरेडी. ही खाऊन बघूया. एक तर पहिली गोष्ट साईज मस्त आहे बघ एकदम परफेक्ट. छोटासा पाव कट केला आणि त्याला कडक छान झाला एकदम तो. दोन्ही बाजूने. चला खाऊया आपण. जी गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट आहे शेंगदाणा आणि डाळिंब तो परफेक्ट लागतोय. पाव छान क्रिस्पी झालाय आणि आतला मेवा पण चांगला आहे. तुम्हाला कसं वाटला? आपण जी दाबेली प्रत्येक ठिकाणी खातो हा. त्याच्यापेक्षा तर पूर्ण वेगळी आहे. कारण मसाला पण त्याचा कलर पण वेगळा आहे मसाल्याचा इथं. हो नाही आपण खातो ती लाल असते शक्यतो. नाही ही अशी दाबेली ना दादा आमची भानुशालीवाल्याशीच मिळते. कलर पण असा. ओजी हो. आता मी त्या खूप खाल्ल्यामुळं हे जरा ओके वाटते तुम्हाला? अशी काही एक्स्ट्रॉर्डिनरी नाही हा. आहे पण इकडे दाबेली पण चांगली आहे. त्याची भाजी आहे ना ती गोडूच आहे. जास्त इमली खूप आहे. हा इमली चटणी. इमलीमुळे जरा आंबट पण झाली आहे. क्वालिटी चांगली आहे. तुम्हाला वाटत नाही की कधी चीप कधी खातो रस्त्यावरचं. आता अजून एक गोष्ट यायची आहे चीज दाबेली ती खाऊन बघूया आणि दोघांचं एकत्र रेटिंग देऊया. तर आता आला आहे चीज दाबेली आणि भरली बघा ना याच्या प्राइस वाढली साईज वाढली. हे हो काय मला सगळ्यात जास्त चीजचं दिलंय. आप चीज ही काफी मस्त ना. चीज बडी आहे मस्त ये चीज बडी आहे मस्त. म्हणून मला ही चीज आवडत नाही. मला पण चीजवाला आयटम बिलकुल नाही आवडत पण तरी खाऊन बघूया आपण. आणि चीज ओसांडून खातोय गवतासारखं. काय झालं चीज प्लेन असल्यामुळे त्याचा आंबटपणा होतं की काय झालंय मग आम्हाला इमलीचा आंबटपणा वाटला किंवा याचा वाटला तो चीज मारून टाकलाय. चीज एवढं असं ब्लँक आहे ना की त्याच्यामुळे ते बॅलन्स झालंय. हो नॉर्मल कडे चीज चांगली बेटर आहे. नॉर्मल पेक्षाही चांगली. हा आणि 40 रुपये जरी असले तरी चीज खूप आहे. खूप आहे चीज. हा 40 रुपये भरचूक चीज आहे. व्हेरी टेस्टी. व्हेरी नाईस. तुमचं मेन इमली चटणी आणि खूप मस्त आहे. हा स्ट्रॉंग आहे एकदम आणि ती नॉर्मलच्या मध्ये खूप जास्त स्ट्रॉंग होत होती. चीज मध्ये ते एकदम ब्लँड झाली. हा त्यामुळे हे मला त्याला उचलून धरलंय. तर आता ही यांच्याकडे आली आहे शेव पाव. आणि त्याच्यामध्ये काय दाखवतो तुम्हाला मी. पाव आहे आणि मेव आणि शेव आहे. अजून काय वाटतं तुम्हाला शेव पाव मध्ये असणार? मेव शेव पाव. बदो बदी गाणं आवडलं होतं का?
नव्हतं आवडलं. तसंच म्हटलं मधोमधी काय करता येत. बघ काही जे असतात एक्सपेरिमेंट ते विचारांमध्ये ठीक आहेत, हां ते कृतीत आणू नये हा त्यातला विचार आहे. शेव पाव आयटम तसा पुण्यात खूप चांगला मिळतो, हो पण त्यात कसं आहे शेव पाव आणि थोडंसं एखादी चटणी उठली तर टाकून द्यायला. मेव करायची गरज नव्हती. मेवणी सगळं ते हे करून टाकलं. मेवण्याचा गेमच खराब करून टाकला अख्खा. तुम्ही लाल शेव बघाल नाही ते छान कुरकुरीत पडतात. मेव पडलाय ना नुसती शेव खूप छान आहे दादा, नुसती शेव खूप छान नुसती शेव आहे. माझा नुसती शेव तर देऊ शकणार नाहीत ना ते. हो जाऊ दे, तुम्ही नेक्स्ट कडे तुम्ही बोला त्यांना मेव देऊ नका, हां नुसतं शेवट पाव द्या. हा. तसं रेटिंग द्यायचं याला तर मला असं वाटतं जो पहिला होता त्याला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल नॉर्मल थम्सअप, जो चीज होता त्याला माझ्याकडे मिळतो ऑफिशियल डबल थम्सअप आणि ह्याला नो नो थम्सअप. थम्स अप सेम. चला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका मित्रांनो, रिक्वेस्ट आहे. तर हा आमचा होता कराड स्पेशल एपिसोड, ज्यामध्ये आम्ही जस्ट तुम्हाला आम्ही एक हिंट दिली की कराडमध्ये काय काय मिळतं. आणि आय नो की आतापर्यंत आम्ही कराडला जे पण खाल्लंय ते युनिकच मिळालंय आम्हाला. सगळं आम्हाला आवडलं आतापर्यंत आणि अजून भरपूर गोष्टी असणार कराडमध्ये आम्ही खाल्लं नसतं. त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा, कारण माझा हा शब्द आहे तुम्हाला की आम्ही कराडला पुन्हा येतोय इन डेप्थ सखोल खगोल असा व्हिडिओ बनवायला. त्यामुळे आम्हाला रेकमेंडेशन्स द्या, आम्ही नक्की पुन्हा कराडला येऊ. आणि आमचं जर चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका. जर केलं नसेल तर मला माहिती आहे तुम्ही करणार चांगली लोक आहात तुम्हाला आम्ही आवडतो मला माहिती आहे, पण तरी पण आम्हाला काय माहिती नाही. यूट्यूब डेटा सांगता की यूट्यूबमध्ये आता नवीन आलं की 79% लोक आम्हाला सबस्क्राईब करत नाही. सो त्या 79 लोकांना जर असं पुश करा आणि सबस्क्राईब करायला लावा. ओके चला बाय बाय, गुड नाईट.